नमस्कार, मी पूजा. आईपण आणि बाईपण भारी देवा या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये धनतेरसची पूजा कशी करायची हे पाहणार आहोत. सनातन धर्मात धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनतेरस हा सण साजरा केला जातो. शास्त्रानुसार समुद्रमंथनाद्वारे भगवान धन्वंतरी यांचा अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. या धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हणतात. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. मी या ठिकाणी माता लक्ष्मी, सरस्वती, गणपती आणि कुबेर यांचे चित्र स्थापित करून पूजा करणार आहे. हिंदू पंचांगणानुसार धनत्रयोदशी तिथी 29 ऑक्टोबर 2024ला सकाळी 10:31 पासून 30 ऑक्टोबर 2024ला दुपारी 1:15 आहे. अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. तर या ठिकाणी मी सुपारी घेतलेली आहे. धन्वंतरीचा पंचामृताने अभिषेक करून त्यांना नागिनीच्या पानावर स्थापित करून घेऊयात. ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धनंतरये अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशाय सर्वरोगनिवारणाय त्रैलोक्यपतये त्रैलोक्यनिधये श्री महाविष्णुस्वरूप श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषधचक्र नारायणाय स्वाहा. ओम वासुदेवाय विद्महे सुदहस्ताय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. ओम धन्वंतरये नमः. ओम धन्य भगवान वासुदेवा, धन्वंतरी, देवी उपचार करणारा, अमृताचे भांडे धारण करणारा, जो सर्व दुःखांचा नाश करतो, तो तिन्ही जगांचा स्वामी आहे, त्याला नमस्कार असो. धन्वंतरीच्या रूपातील महाविष्णूला वंदन, असा याचा अर्थ होतो. भगवान कुबेरांना फूल अर्पण करून पुढील मंत्र म्हणावा. ओम ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनम पुरय पुरय नमः. शास्त्रात भगवान कुबेर यांना संपत्तीचा देव म्हटले आहे. कुबेराची देवी लक्ष्मीसोबत पूजा केल्याने माणसाला आयुष्यभर कशाचीही कमतरता भासत नाही. कुबेर मंत्र जप केल्याने अपार धन आणि दौलत प्राप्त होते. तर आता आपण कलश स्थापना करून घेऊयात. कलशमध्ये पाणी भरून घेतलेले आहे. त्यामध्ये 1 रुपयाचे नाणे, तांदूळ, हळदी कुंकू, नैवेद्य म्हणून तुम्ही देवाला दाखवू शकता.
धनतेरसच्या दिवशी घरे, भांडी, सोन्या चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू यांची खरेदी केली जाते, परंतु लोखंडाच्या वस्तू, धारदार वस्तू घेणे शक्यता टाळावे. त्याचप्रमाणे काळे कपडे घालणे किंवा खरेदी करणे टाळावे, कारण काळा रंग शनीचे प्रतीक आहे. अशा प्रकारे देवाला धूप दीप दाखवावा. देवाची छान आरती घेऊन संध्याकाळी दारासमोर रांगोळी आणि दिवे लावावेत. भगवंताकडे घरातील सदस्यांसाठी चांगले आरोग्य, सुख, समृद्धी, शांती मागावी. अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.